अमरावतीत महिला विद्यार्थी सुरक्षा व सायबर गुन्हे जागरूकता कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। शिक्षण संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला होता। राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमरावती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या पुढाकारातून अमरावतीत महिला विद्यार्थी सुरक्षा उपाययोजना आणि सायबर गुन्हे जागरूकता कार्यशाळा घेण्यात आली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात ही कार्यशाळा घेण्यात आली। महिला विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या कायद्यासंदर्भातील जनजागृती, सायबर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेली खबरदारी यासह विविध प्रकारची जनजागृती कार्यशाळेदरम्यान पोलिसांनी केली। जिल्हाधिकारी सौरभ कटियार, सीईओ संजिता मोहापात्रा यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी आणि संस्थाचालक या कार्यशाळेला उपस्थित होते। सांगतील आणि काही अडचणी असतील तर ते तुमच्यापासून मोकळे करणे सांगतील आणि त्यावर उपाययोजना लवकर करता येतील। बरेच गुन्हे घडलेले आहेत राज्यामध्ये, त्याचे रिपरकेशन होत आहे, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होत आहे। त्यामुळे आपल्याला हे वेळीच जर प्रतिबंध करता आले, मला डिटेल सांगितलेलं आहे की कोणत्या प्रकारचे सायबर फ्रॉड होतात ते। त्यानंतर पोलीस आयुक्तालय अमरावती शहर यांनी याबाबत केलेल्या उपाययोजना डिटेलमध्ये आपल्याला सांगितलेल्या आहेत। आजच्या कार्यशाळेचा उद्देश हाच आहे की आपण सर्वांनी या ठिकाणाहून जे काही महत्त्वाचे विषय आहेत